दिनांक 5 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोलीची वर्ष 1988-19च्या 10वीच्या बॅचच्या तर्फे क्रीडा शिक्षक हिम्मतराव मोरे यांचा सत्कार खाकीबाबा मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे करण्यात आला। काही दिवसापूर्वी मोरे सरांना रायगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कबड्डी क्रीडा प्रशिक्षक या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। याचे औचित्य साधून जिल्हा परिषद बहुविध प्रशालाची 1989च्या 10वीच्या बॅचतर्फे त्यांचे सत्कार करण्यात आला। यावेळी विशेष अतिथी म्हणून आदर्श कॉलेज प्राध्यापक मेजर पंढरीनाथ घुगे, माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ बांगर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुखदेव बलखंडे यांनी केले। मेजर पंढरीनाथ मोरे यांनी अभ्यासपूर्व भाषण केले व मोरे सरांचा कार्याचा आढावा सांगितला। मोरे सरांनी सत्काराला उत्तर देताना त्यांनी रुजू झाल्यापासून ते सेवेतून निवृत्त होईपर्यंत प्रवास विशद केला। त्यांनी कबड्डी खेळाचे व खो खोचे विद्यार्थी कसे घडविले याची माहिती दिली। त्यांनी शिस्तप्रिय विद्यार्थी घडविले म्हणून त्यांचे विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत। यावेळी 1989च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शेख रहीम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश इंगोले यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ष 1989च्या बॅचचे मित्र सय्यद नजीर, शेख रहीम, राघव वैरागड, काशीनाथ बांगर, राजेंद्र तिवारी, नितीन डहाळे, विजय डहाळे, गजानन उदावंत, गजानन पिल्ले, आनंद सरकटे, बाळकृष्ण शिंदे, सुनील फटाले, सुभाष पेंढारकर, प्राध्यापक सुखदेव बलखंडे, उत्तम यांनी परिश्रम घेतले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। शिक्षकांना आता मला विजयावर चर्चा करत होतो किंवा आपण बोलत होता त्यावेळेला एक चर्चा आली की पूर्वीच्या काळी सरांनी मारलं तर ती छेडी लागे छमछम विद्या ही घमघम म्हटलं जातंय। जर छेडी तर काय डोळे तरी वाचते तर आता पुन्हा दाखवतो। ही जर अशी अवस्था जर या काळात आहे, मी या म्हणणार नाही की ती छेडी मारलीच पाहिजे, ती डोळे दाबलेच पाहिजे, परंतु कधी कधी काही वेळेला विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी शिक्षकाला काही गोष्टी बोलाव्या लागतात। जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या जरी जर बोलल्या तर तो माणूस म्हणून एक आई आपल्या लेकराला जरी जन्म देत असेल, बाळाच्या शब्दाचा अर्थ आहे बाळ आणि अंत। ज्या ठिकाणी बाळ जन्माला येऊ शकतं आणि तिथं अंत येऊ शकतो, तरी ती आई स्वतःचा गर्भ धारणा जेव्हा होते त्याच्यानंतर त्याला डिलिव्हरी होते, अशाही परिस्थितीमध्ये शिक्षक त्या आईपेक्षाही सर्वश्रेष्ठ असतो। कारण त्या शिक्षकाला शिक्षकाची भूमिका निभवत असताना आई आणि वडील व्हावं लागते। कधी आईचा मायेचा पांघरून तिला घालावं लागते, कधी वडिलाची एक भूमिका, कठोर भूमिका घ्यावी लागते। म्हणून शिक्षकाला समाजानं आई आणि वडील यांच्या भूमिकेत पाहत असताना गुरुवर्यांनी केलेलं कार्य हे जर सुंदर असेल आणि आपल्या मुलाला जर त्याने त्या योग्य त्या मार्गदर्शन केलं असेल तर समजून घेऊन त्या शिक्षकांबद्दल आदर निर्माण करावा। असं म्हटलं जातं की पाश्चिमात्य राष्ट्र हे राष्ट्र या ठिकाणी प्रगत का आहे, त्याचं मूळ कारण आहे की त्या राष्ट्रामध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या प्रती त्या जनतेच्या किंवा त्या मनामध्ये एक कोरलेली सन्मान आहे आणि तो सन्मान मिळवण्यासाठी 1ली ते 4थी शिकवणारा सर्वश्रेष्ठ समजला जातो। कारण हे वयच असं असतं की ज्या वयात शिक्षकांना सांगितलं तेवढंच विद्यार्थ्याला लक्ष राहतंय आणि जर खऱ्या अर्थानं तिथं संस्कार जर रुजवले गेले तर ह्या जगामध्ये तो देश किंवा तो राष्ट्र किंवा तो मुलगा कधीही मागे पडणार नाही, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि खूप काही जास्त बोलणार नाही, आम्ही शिक्षक असल्यामुळं बराच वेळ बोलण्याची सवय असते। 45 मिनिटं हा, तर मी माझ्या गुरुवर्यांचं आणि आपल्या सगळ्यांच्या गुरुवर्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। सर आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो ही या ठिकाणी व्यक्त करतो। शरद आज आलेला आहे, सरांचा मुलगा जर कबड्डी खेळत होता, क्रिकेट खेळत होता, मी शरदला किंवा आम्ही सोबत खेळत असल्यामुळं बऱ्याच वेळेस मी शरदला ओळखतोय
आणि हे करत असताना त्याच्यासारखा क्रीडा खेळाडू म्हणून त्याची भूमिका अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होती की त्यांनी खेळासाठी कबड्डीसाठी जीवाचं रान केलं. क्रिकेट खेळण्यासाठी जर गेला सर मध्ये अरे कुठे गेला आता येतो आणि तो क्रिकेट खेळून आला. म्हणजे तो काही वाईट कामाला गेला नव्हता, पण अभ्यास करत असताना त्या क्रीडेतला आपल्याला वेळ देता येतो. सरांना सांगण्यामागे उद्देश होता की हा जर कबड्डी खेळला असेल आणि जर तो क्रिकेट खेळला असेल आणि हे जे लोक तुम्हाला आज भीतायत, आज तुमच्याकडून शिडी मारूनही घेण्याची त्यांची इच्छा आहे, या मागचा उद्देश आहे की या लोकांचं जे प्रेम आहे हे निव्वळ प्रेमापोटी तुमच्यासाठी जन्माला आलेत आणि तुमच्यासोबत सदैव राहतील आणि तुम्हाला या दीर्घ आयुष्य लाभो एवढीच इच्छा व्यक्त करतो. आपण आपल्याला अभ्यास उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. सर आम्ही प्लॅन करत आहोत की दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आणि जे विद्यार्थी अपघातमध्ये होते, आता तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे मागच्या वेळेला पंढरनाथ सर व्हिडिओ आहे माझ्याकडे, अशीच शाळा घेतली आणि तिथे मुली सुद्धा आल्या. मुली आल्या, त्यांचे मिस्टर आल्या. त्या मिस्टरांना ते सांगायचे की हे सर की यांनी आम्हाला खूप मारलं, खूप मारायचे म्हणे. आपल्या पतिराजांना सांगायचे. म्हणजे त्यांना वाटायचं की हे किती प्रेमाने मुलीशी वागत होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी नगर जिल्ह्याचा श्रामपूर तालुक्यातला टिळक नगरचा विद्यार्थी आहे. मी या जिल्ह्याचा नाही. मी मूळ गाव माझं जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यातनं श्रामपूरला वडिलांची फॅक्टरीमध्ये सर्व्हिस झाली, तिथं माझा जन्म झाला, तिथे शिक्षण झालं. आणि विशेषतः पहिल्यापासनं मी खेळामध्ये इतकं प्रावीण्य मिळवायचो, पण अभ्यासामध्ये जळलं जायचो. आता कमीत कमी 35 ते 40 गुण मिळवायचो. नाही असं नाही, नापास नाही, एकदम जळलं नाही. त्याच्यानंतर माझ्या या गुणाचा खेळाचा वापर माझ्या शिक्षकाने केला आणि त्यांनी ओळखलं की हा मुलगा खेळामध्ये पुढे प्रावीण्य मिळवेल आणि पुढे चांगले विद्यार्थी घडले. जसे मी आता विद्यार्थी घडवले ते माझ्या गुरु DP गोरे नावाचे NDS टीचर होते. त्यांनी माझा अर्ज पुण्याला पाठवून दिला NDS साठी, नॅशनल डिसिप्लिन स्कीमसाठी, मिलिटरी ट्रेनिंग. आणि त्या मिलिटरी ट्रेनिंग मला इंटरव्ह्यू पास होऊन आउट ऑफ स्टेट म्हणजे राजस्थान आणि इंदोर अशा ठिकाणी माझं ट्रेनिंग झालं. आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची ट्रेन आणि सगळ्यात विशेष म्हणजे डिसिप्लिन अगदी कळून केलेली, कळून म्हणजे मिळतील. त्याच्यामुळे मी 1969ला या आपल्या जिल्हा परिषद शाळेत ज्यावेळेस आलो त्यावेळेला माझ्यापेक्षाही दरारेबाज एक वाघ होता की ज्या वाघाचं नाव महाराष्ट्रामध्ये फेमस होतं. तो वाघ म्हणजे प्रतापसिंग चव्हाण. आणि नेमकं माझी अपॉइंटमेंट त्यांच्या शाळेत त्यांच्या हाताखाली झाली. तर ते शिक्षकांना डिसिप्लिनमध्ये टाईट करायचे. त्यांचा माझा डिसिप्लिनचा थोडासा डिस्प्यूट झाला, परंतु मी ॲडजस्ट केलं. तर त्यावेळेला त्यांनी माझ्यावर थोडासा राग दाखवला होता, कारण मी स्पष्ट बोलणारा, स्पष्ट कार्य करणार, त्यांना ते आवडत नव्हतं. त्यामुळे ते तेच चल म्हटल्यानंतर पुढं भिंत जरी आली ते भिंत तोडून तेच चल करायचं, तिथे थांबायचं नाही. माझी ते तत्व आहे तेच त्यांच्या तत्वाशी जुळले गेले. आणि 1969ला तालुका हिंगोली असताना हिंगोली शहराची पद्धत अशी होती की प्रत्येक शाळेचे 2-2 ॲक्टिव्हिट्या त्या ठिकाणी दाखवल्या जायच्या परेड ग्राउंडवर. आणि सगळं पब्लिक, मुलं, पालक सगळे बघायला यायचे. तर त्यावर्षी दरवर्षी आमची शाळा जिल्हा परिषद हायस्कूल फर्स्ट राहायची. तर त्यावर्षी नेमकं
चान्सच मिळाला नाही कुणाला, तर मग म्हणे आता आपल्या शाळेला तर पहिला नंबर मिळाला पाहिजे. तर मला आठवते प्रताप विश्वास मीटिंग घेतली गेली 26 जानेवारी, तुम क्या करेंगे बोले. मैं बोला सर मैं कुछ कलाकारी करूँगा. तो बोले क्या करेंगे. मैं बोला मैं भांगड़ा बिठाऊंगा. बोले क्या चीज़ है बोले. बोला भांगड़ा पंजाबी डान्स है, पंजाबी डान्स सरदारी, त्याच्यात मुली असतात पण मुलीचा वेगळा असतो. तर ठीक आहे बोले करो बोले. तर सुरुवातीला त्यांना म्हटलं भांगडा करते तुला असं करेक्ट आहे होणार फलाना होणार. मी जशी डिमांड करत गेलो तसं ते पैसा खर्च करून सगळं साहित्य मला देत गेलो. घुंगरं, पट्टी, लुंग्या, आंबं, सगळं. फक्त प्रोग्राम चांगला झाला पाहिजे परफॉर्म करायला. आणि ज्या वेळेला मी माझी रिहर्सल जिल्हा परिषद शाळेच्या हॉलमध्ये दाखवली, त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला काय मला सुद्धा आता काढावा येतोय की तो चव्हाण तो प्रोग्राम बघून प्रत्येक ॲक्शनला टाळ्या मारून त्यांना टन उड्या मारायचे. हे भाषा असताना त्यांना बका बका बका. तर त्याची ती स्तुती पाहून नंतर परत राऊंडवर मी ज्या वेळेस ऐका तुम्ही आता ही थोडीशी रोमांचक कहाणी, जास्त सांगत नाही. त्या ठिकाणी माझा प्रोग्राम सुरू झाला. तर प्रोग्राम जेव्हा सुरू झाला तर त्यावेळेस डाव्या साईडने आणि उजव्या साईडने मी लाईन स्टार्ट केलेली होती. तर पब्लिकला कोणाला दिसतो त्यावेळेला मी एकदम यंग होतो. आणि आणखी वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं म्हणजे मी स्वतः विद्यार्थ्यांना भीत होतो. कारण त्यावेळेला असे विद्यार्थी होते, दाढी मिशावाले विद्यार्थी होते. मी नुकताच ट्रेंड झालो आणि जिल्हा परिषद आलो तर दाढी मिशावाले. तर मी सांगतो येणे बांगर, तुकाराम झाडे, गंगाराम बांगर, हे असे जुने जे विद्यार्थी ते दाढी मिशावाले. आणि मी आपला बारीक हे कसं जमायचं आपलं. तरी परंतु मी त्यांना ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस परेड ग्राउंडवर माझा शो दाखवला त्यावेळेस पब्लिक अशी तुफान होती. त्यावेळेसचे फोटो माझ्याकडे अजूनही आहेत. झाडाला जेलच्या पुढे जे लिंबाचं झाड आहे त्या झाडाला लटकून पाहणारे मुलं प्रेक्षक होते आणि तिथे फोटो काढले गेलेले होते. तर ज्यावेळेस मी अंगात कोट पॅन्ट शर्ट इन केलेली आणि हलगी वाजवायचो, तर हलगी वाजवून ज्यावेळेस मी समोर आलो तर पब्लिक म्हणे की इथं सतरंजी टाकलेली आहे. या माणसाच्या गळ्यात डबडं म्हणायचे. त्यावेळेला काही लोक डबडं म्हणायचे, पण शास्त्रीय पद्धतीचं ती हलगी असते. ती हलगी मी इथली. तर हा माणूस सतरंजी बघा नाचतो बघा, सतरंजी टाकलेली हा हलगी गळ्यात आहे आणि तयारी ते एकही विद्यार्थी त्यांच्या समोर दिसत नाही. पण ज्यावेळेस मी सुरुवात केली म्हणजे वॉर्मअप केला हलगीवर, वॉर्मअप केल्यानंतर ज्यावेळेस ठोका मारला त्यावेळेस पब्लिकमधून ज्यावेळेस मुलं निघायला लागली दोन्ही लाईन, तर त्यावेळेस पब्लिक परेशान झाली. अरे हे मुलं कुठून निघाले, ते कुठून निघाले. तर ते मुलं असे येत होते क्रॉस करून पुढे जाऊन आणि त्यानंतर माझा भांगडा जो सुरू झाला तर एका दिवसामध्ये मी 69ला इथं जॉईन झालो. एका दिवसामध्ये अमिताभ बच्चन सारखा एका दिवसात सुपरस्टार झालो. त्यानंतर सगळीकडे मूळसर. कारण तिथं पाहणारे जे आहेत ना माझ्या शाळेव्यतिरिक्त पूर्ण तालुक्याचे लोक आणि पब्लिक होते. त्यामुळे ऑटोमॅटिक माझी पब्लिसिटी त्याच्यामध्ये. सांगण्याचा उद्देश माझा हा की माझं जे क्षेत्र आहे मी वेगवेगळ्या पद्धतीने चांगलं मुलांना मुलींना यांना घडवून त्यांना जे सरळ मार्ग दाखवून विशेषतः मुलींच्या बाबतीत मी फार स्ट्रिक्ट होतो. मुलींच्या बाबतीमध्ये तिथं मुलीची जी तरी होती बागेमध्ये त्या साईडला मुलांना जाऊच देत नव्हतं. तिथंच कनेरीचं खूप होतं. कमी जर झालं की तेच खूप पडायचं त्याला पण त्याला जाऊ देत नसतं. ही पद्धत मुलामध्ये चांगली रुजली गेली आणि ते मुलींना बहिणी म्हणून त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागत गेली. आणि त्यामुळं त्यांचं जीवनसुद्धा आणि मुलींचं जीवनसुद्धा चांगल्या प्रकारे वाढलं आणि पुलकित झालं. तर
जास्त मी सांगत नाही. माझा एक 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 जर समजा किस्सा तुम्हाला सांगायला बसलो तर तुम्ही म्हणताल की हे सर काय कसे विचित्र होते आणि आता कसे कसे शांत झाले. मी माझ्या इथे तुला बस म्हणतो त्यावेळेला मी 10 फुटावर उभं करतो. वा काढाय नजीक नाही आणा. का नजीक नाही आणा याचं कारण त्यावेळेला मी ओपन हार्टेड सांगायला काही हरकत नाही. आता तुम्ही लहानाचे मोठे झाले, तुमच्या बरोबरीनं ही चर्चा करायला मला काय त्रास होत नसतो, आनंद होतोय. त्यावेळेला मी थोडी थोडी दारू पितो. पण कुणालाच समजू शकत नाही की मी पिलेलो आहे. माझं वैशिष्ट्य हे की माझ्या समोर एखादा मुलगा किंवा मुलगी आली ते 10 फुटावर स्टॉप करायचे. तिथे वैसे बात कर, वैसे चप, तर बाकी म्हण काय रागीत मास्ते झोळ येऊ देत नाही. माझं वैशिष्ट्य मला माहिती आहे. माझ्या तोंडाचा वास अगदी रिअल कंडिशन. पण ती दारू मी वडील वाढल्यानंतर शपथ करून सोडून दिली तर आजपर्यंत 75 पासून आजपर्यंत मला थेंब नाही. आणि मी माझं जीवन माझ्या मुलाला व्यवस्थित घडवलं आजपर्यंत. इतकं काही घडवलं, इतकं काही हिंगोली शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये वैशिष्ट्य माझं एक होतं. वैशिष्ट्य आहे अजून. मी जात पाहिली नाही, पक्ष पाहिलेला नाही. सगळ्या पक्षाचे, मुस्लिम पक्षाचे माझे विद्यार्थी आहेत, हिंदूचे RBIचे माझे विद्यार्थी आहेत, भाजपचे माझे विद्यार्थी आहेत, प्रत्येक पक्षाचे माझे सगळ्यांसोबत. आणि त्यातल्या त्यात जे गरिबाचे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे पैसा नसायचा परंतु त्यांची शरीर होते असे मल्लेश कंठेसारखा जो विद्यार्थी होता, असे मी हेरले. आणि मल्लेश कंठेला मी जिल्हा परिषदेचा आपल्या हिंगोली तालुक्याचा महाराष्ट्राचा कॅप्टन 3 वर्ष केला होता. मल्लेश कंठे, कबड्डीचा मल्लेश कंठे.